हॅलो यूट्यूब फॅमिली. तर ओम नमः शिवाय. तर कसे आहात तुम्ही? तर आपला आज न्यू ब्लॉग म्हणजे मला असं सांगायचं आहे की आपलं उद्या 16 सोमवारचं उद्यापन आहे. बाबांनी बऱ्यापैकी मदत केली, फुलने फुलाची पाकळीची मला मदत केली. तर उद्या आपलं 16 सोमवारचं उद्यापन आहे. तुम्हाला मी तशी माहिती टाकणार आहे की कसं उद्यापन असणार आहे, कसं नाही, सगळी माहिती टाकणार आहे. तर तुम्ही बघत राहा. सकाळी मी तुम्हाला लवकरच तुम्हाला अपडेट देत राहील. 16 सोमवारचं कसं उद्यापन वगैरे सगळं सांगून तुम्हाला. तर मी आज नॉर्मल स्वयंपाक केला. नॉर्मल म्हणजे आपला शेवभाजी एकदम नॉर्मल केल्यामुळे मी काही जास्त दाखवत नाही. तर उद्याशी तुम्हाला अपडेट देणारच आहे की कसं करता, काय करतं, सगळं 16 सोमवारची तुम्हाला माहिती टाकणार आहे. तर तुम्ही बघत राहा. छोटे छोटे हे बघा, मी काही जास्त मोठं बनवणार नाही. आपलं छोटंसं बनवणार आहे, छोटंसं उद्यापन होणार आहे. आणि खरं तर मला 16 घेऊन घ्यायचं होतं. ठीक आहे, बाबाची जी इच्छा असेल ते आपल्याला पूर्ण करावं लागेल. बाबा जर बोलले करायचं तर होईल, नाही बोलले तर नाही मला. जर बाबा म्हणतो कमी याच्यात करायचं तर कमी याच्यातच करायचं. त्याच्यामुळं बाबाच्या इच्छेनुसारच आपल्याला चालायला पाहिजे. पण मी शक्यतो जेवढं मी तेवढंच हे बनवणार आहे. हे बघा, मी शेवभाजी बनवली आपली. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. एकदम साधी बनवली आहे, काही एवढी खास नाही बनवली. आपला कांदा टमॅटो काप अशी बनवली. तर हां, मला हे म्हणायचं होतं की आपलं उद्यापन एकदम छोटं राहणार आहे, काही मोठं राहणार नाही आहे. छोटंसं उद्यापन करायचं आपल्याला. त्याची अपडेट वगैरे मी तुम्हाला टाकत राहील. आणि कसं आहे काय सगळी उद्यापनाची माहिती तुम्हाला देईन मी. जेवढं शक्य होईल तसं मी तुम्हाला माहिती देत राहील. माझा मागचा सोमवार असाच गेला, कारण की बाबा पाण्यात असल्यामुळे तुम्हाला मी सांगितलंच होतं की बाबा पाण्यात असल्यामुळं मला काही उद्यापन करता येत नव्हतं. तर आता म्हणजे बऱ्यापैकी पाणी वसरलं, छान वसरलं आहे. बऱ्यापैकी म्हणजे खूप छान वसरलं आहे पाणी. तर आज मला बरे साफसफाई थोडीफार, उद्याची तयारी, किती काम असतं नाही का बाई लेडीजला, पुष्कळ काम असतं. तर माझी साफसफाई वगैरे चालू आहे. साफसफाई वगैरे म्हणजे बऱ्यापैकी झाली आहे. पण मग छोट्या मोठ्या गोष्टी जरी एक जोडी ज्वेलरीची म्हटली तरी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असं आवरून ठेवावं लागतं. तर मी सगळं असं आवडलं आहे. कसं आहे ना मित्रांनो, आणि मेन म्हणजे ना, आपण ब्लॉगवर काढतो छोट्या छोट्या गोष्टी, पूर्ण दिवस पुरत नाही माहिती तुम्हाला. जर काही कार्यक्रम असला, काही स्वयंपाक वगैरे काही करायचा असला तर पूर्ण दिवस पुरत नाही आपल्याला काही करायचं असलं तर. त्याच्यामुळं मी जेवढं होईल तेवढं करते, म्हणजे जेवढं होईल तेवढं ब्लॉग काढते आणि तुम्हाला त्याची माहिती देत आहे. सो मला सांगा की माझं उद्योगांचं तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं त्याची माहिती. मला बऱ्यापैकी काम आहे. उद्याची पूजेची तयारी, बेल आणलेलं आहे मी, सगळं सामान आणलेलं आहे. उद्याची तयारी, सगळा बेल वगैरे रात्रीच मोजून ठेवायचा, कारण उद्या मला सकाळीच पूजेला जायचं आहे. रात्री सगळी तयारी करून ठेवलं. छोट्या छोट्या गोष्टीची तुम्हाला अपडेट देत नाही की
कसं काय सगळं मी तुम्हाला गोष्टी सांगते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. म्हणजे इथे मी उद्या पण वगैरे दाखवेल तसं तुम्हाला मी सांगेल. तर मी तो बघत राहा सगळ्या गोष्टी मी कसं करते काय करते. आणि आता खूप काम पडल्यामुळे मला काही जास्त बोलता येणार नाही. आणि उद्याचा उपवास असल्यामुळे मला पटकन जेवण वगैरे करून सगळ्या गोष्टी तयारी व्यवस्थित ठेवावं लागेल. तर मला जे देवाची म्हणजे भरपूर काम आहे. देवाची भांडी आहे, स्वतः थोडीशी मेहंदी वगैरे, परत साफसफाई, परत जिथल्या तिथं गोष्टी व्यवस्थित ठेवणं, सगळ्या गोष्टी आहेत. तर मी हा ब्लॉग इथेच संपवते. म्हणजे उद्या मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या म्हणजे उद्यापणाची सगळ्या गोष्टी टाकणार आहे. तर तुम्ही बघत राहा. तर चला बाय.